चला मॅचला सुरुवात करायची आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मात्र आपण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत अनुभवणार आहात. तर डावाला मात्र होते सुरुवात. प्रथम फलंदाजी करत असणारा संघ ज्यांच्या वाट्याला आलाय तो मात्र खारकोपर संघ आपण पाहणार आहात. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच दमदार अशी सुरुवात करणारे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. खारकोपर संघाचे एकीकडे आहे मंगेश देशमुख, एकीकडे आहे खारकोपरचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा दर्शन भोईर यांना आपण पाहणार आहात. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक मनोहर यांच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. वहाल संघाचे गोलंदाज आपण पाहणार आहात. दोन संघामध्ये पहिली लढत वहाल विपक्ष खारकोपर. सामन्याला होते सुरुवात. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा क्रिकेटमधील ब्रह्मा असं ज्याला म्हटलं जातं. यॉर्कर लाईनचा भेदक मारा पाहायला मिळालाय. मनोहर यांचं कौतुक करावं लागेल. समोर फलंदाज मंगेश देशमुख सारखा फलंदाज असताना मात्र आपल्या मनावरती नियंत्रित आणि अचूक टप्पावरती नियंत्रण ठेवून नक्कीच चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती बीट केलाय. मंगेश देशमुख यांना डॉट बॉल आलाय. धावसंख्या कोणती नाहीये. नेक्स्ट बॉल. या वेळेला मात्र नक्कीच मंगेश देशमुख यांनी मात्र आपल्या बॅट मधील ताकद दाखवून दिली आहे. मन आणि मनगडत सक्षम असताना मात्र केली जाणारी ही फलंदाजी. हा मात्र आला या इनिंग मधील पहिला वैला षटक. काटे की टक्कर पाहायला मिळेल वहाल विपक्ष खारकोपर या दोन संघादरम्यान. निश्चितच नक्कीच चांगली फलंदाजी मात्र पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. यातील मात्र शंका नाही आहे. पहिला षटकार आलाय मनोहर यानं पहिल्याच चेंडूवरती वर्चस्व, तदनंतर मात्र फलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालंय. 6 धावसंख्या धावपटलावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. गोलंदाज मनोहर गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर फलंदाज आहे मंगेश. मंगेशसाठी हा लोअर फुल टॉस नक्कीच हलक्या हाताने खेळून काढला. फक्त दिशा दिली. आपण पाहतोय काव कॉर्नर रिटर्न मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तर मात्र नक्कीच एक धाव अर्जित केली जाईल. एखाद्या वेळी संघ पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या धावफलकावरती होते 7. पहिलं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईक रोटेशन केली जाते. स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय दर्शन भोईर. एक भरभक्कम ध्येयष्टी असलेला हा फलंदाज आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून लांब लचक असे षटकार पाहायला मिळतात. तो दर्शनला आपण पाहतोय. स्ट्राईक एनकडे शफल झाले. पटका सजवायचा होता. या वेळेला मात्र नक्कीच पूर्णपणे बीट केलंय. मनोहरचं कौतुक करावं लागेल. एक षटकार आला. तदनंतर मात्र कशा रीतीने कमबॅक केलं जातं याचं जिथं जागतं आणि नक्कीच चांगलं उदाहरण मैदानावरती देत असताना मनोहर या गोलंदाजांच्या माध्यमातून नियंत्रित गोलंदाजी अचूक टप्प्यावरची मात्र गोलंदाजी होत असताना मैदानामध्ये मनोहर यांनी खरं तर नक्कीच चांगलं कमबॅक केलंय. धावसंख्या धावपटलावरती आहे 7. प्रथम फलंदाजी करत असणारा खारकोपर संघ. या वेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा वारंवार मारा केला जातोय. भेदक मारा पाहायला मिळतोय. फलंदाजांकडे मध्ये त्यासाठी उत्तर नाहीये, प्रत्युत्तर नाहीये. पूर्णपणे जखडून ठेवलं जात आहे, बांधून ठेवलं जात आहे. थांबवलंय खऱ्या अर्थाने या दोन फलंदाजांना. मनोहर यांच्या माध्यमातून एक षटकार वगळता आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्ची केली आहे. म्हणजे शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. 5 चेंडूमध्ये 7 धावसंख्या टोटल खर्ची केल्या गेल्या. या वेळेला पुन्हा एकदा नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. परंतु नक्कीच लेग स्टिकच्या बाहेरचा पंचांचा इशारा आहे. वाईड 8. या वाईडच्या साह्यानं 8 धावसंख्या धावपटलावरती. दर्शन फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्राईक एनकडे पूर्णपणे नक्कीच त्यांना जखडून ठेवलंय. आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू खेळलेत. तदनंतर हा वाईड आलाय. 8 धावसंख्या धावपटलावरती. शेवटचा बॉल. मनोहर हे फेकत असताना मात्र नक्कीच काय कामगिरी केली जाईल दर्शन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहावं लागेल. खारकोपर संघासाठी फलंदाजी करतात. या वेळेला अगदी बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि बॅटच्या रडार मध्ये आल्यावर मात्र नक्कीच चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. हा मात्र आलाय लांबलचा कसा षटकार. की आता ज्यांची उपस्थिती लाभली आहे योगेशजी मात्रे उलवे यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी लाभली आहे. 40+ मास्टर्स उलवे यांच्याकडून मात्र त्यांचा नक्कीच यथोचित मान सन्मान केला जाईल.
वैयक्तिक पहिलं दुसरं षटक फेकण्यासाठी कल्पेश घरत मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून वाहल संघाकडून खेळत असताना नक्कीच त्यांची आपण कामगिरी पाहिलीत. खरं तर नक्कीच मैदानामध्ये जात असताना आपण क्रिकेटसाठी 100% देण्याचं योगदान हे मात्र नक्कीच त्यांचं वक्तव्य होतं आणि ते मात्र मैदानामध्ये स्पष्ट करतील का या सामन्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल. कल्पेश घरत गोलंदाजीच्या बहुल्यावर आपण पाहतोय शेलगर एंडकडून. तत्पूर्वी आपण जाणून घेऊया धावसंख्या धावपटलावरती आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावसंख्या. दुसरं षटक कल्पेश यांचं मार्गस्थ होत आहे. सामना करेल फलंदाज मंगेश देशमुख. कल्पेश गोलंदाजी मार्गावर सज्ज. यावेळेला फ्रंट फुटवर आले. इथून मात्र नक्की सलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळेल ती लेग बाईच्या स्वरूपामध्ये. एका धावेने संघ पुढे सरकेल 15 या धावसंख्येवरती. स्ट्राईक रोटेशन केली गेली आहे या लेग बाईच्या स्वरूपाच्या धावसंख्येमध्ये. आपण पाहतोय स्ट्राईकवरती येतील ते दर्शन ज्यानं मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार खेळलाय. इथून मात्र नक्कीच काय रणनीती असेल दर्शनची. कल्पेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या वेळेला कल्पेशची चलाकी पाहायला मिळते. स्लोवर वन पद्धतीची इन स्विंगची ही गोलंदाजी पूर्णपणे नक्कीच बीट केल्या. दर्शनला मात्र नक्कीच पाहत राहण्याशिवाय कोणताही नक्कीच मार्ग नव्हता या चेंडूवरती. डॉट बॉल आलाय. दर्शन सारख्या फलंदाजाला मात्र नक्कीच अशा रीतीने थांबवलं गेलंय कल्पेशच्या माध्यमातून. कल्पेशची चलाकी पाहायला मिळते. अशा रीतीने आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश. या वेळेला आणखीन एक नक्कीच चांगला चेंडू बॅटची नक्कीच इनसाइड एज या वेळेला आणि नक्कीच एक धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेने संघ पुढे सरकतोय. एका धावेने संघ पोचतोय. प्रथम फलंदाजी करत असणारा खारकोपर संघ 16 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी कल्पेश घरत वहाल संघाकडून खेळत असताना मात्र नक्कीच चांगली कामगिरी पहिल्या सामन्यामध्येही नक्कीच चांगली कामगिरी. याही सामन्यामध्ये पूर्णपणे 100% योगदान देण्याचं काम मात्र नक्कीच कल्पेशच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेला मंगेश देशमुख होते स्ट्रायकरकडे. पंच वल्लेत. पंच नक्कीच आमच्याकडे इशारा करतील. वाईडनं दंडित केलं जाईल कल्पेश या गोलंदाजाला. एक धावपटलावरती ऍड ही केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 17 धावसंख्या धावपटलावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा हा सामना 40+ मास्टर्स मध्ये नक्कीच चाललेली ही लढाई आपण पाहतो. एकीकडे खारकोपर संघ आणि एकीकडे आहे तो वहाल संघ. या वेळेला स्लोवर वन होता. बॅटच्या रडारमध्ये तितकासा चांगला आला नाहीये परंतु क्षेत्र निवडलंय फाईन लेगचं. चेंडू चाललाय सीमा पार चौकार. मंगेश यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार 4 धावसंख्या मिळवून जाईल. टोटल धावसंख्या होते ती 2. दुसरं षटक मार्गस्थ असताना 21. 2 बॉल अजूनही बाकी आहेत या दुसऱ्या षटकातील. आपण पाहतोय कल्पेश चांगला प्रयत्न करतोय फलंदाजांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न. परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं तर मंगेश यांच्या बॅटमधून चौकार आलाय. या वेळेला वेग पाहायला मिळाला परंतु दिशा भरकटली आहे. वाईडनं दंडित केलं गेलंय. पुन्हा एकदा आणखीन एक वाईड बॉल या षटकामध्ये फेकला जातोय. कल्पेशच्या माध्यमातून फेकला गेलेला हा वाईड बॉल. टोटल धावसंख्या 1 न पुढे सरकेल. 22 धावसंख्या धावपटलावरती. पहिलं सत्र आपण अनुभवतो या सामन्याचं. या स्पर्धेमध्ये उल्वे संघाकडून मात्र आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 40+ मास्टर्स उल्वा आयोजित ही स्पर्धा. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवरवर पाहायला मिळाला. यावेळेला मात्र थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चपलाही पाहायला मिळाली परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. एका धावेने संघ पुढे सरकतोय. प्रथम फलंदाजी करत असणारा संघ 23 या धावसंख्येवरती पोहोचलाय खारकोपर संघ. हाच खारकोपर संघ पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर नक्कीच 108 धावसंख्या उभारणारा हा खारकोपर संघ. परंतु या सामन्यामध्ये वाहल संघानं मात्र आपल्या गोलंदाजीतील ताकद दाखवली आहे. जखडून ठेवलंय या 2 फलंदाजांना. फ्रंट फुटवर आलाय. फटका सजवलाय. बॅटच्या रडार मध्ये आलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सीमा पार येतोय हा षटकार.
दर्शन भोईर आक्रमक मात्र होतोय शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकातील ही शेवटच्या चेंडूवरती मनोहर यांचा षटकार मिळवला होता. दुसऱ्या षटकामध्येही कल्पेश घरत यांच्या शेवटच्या चेंडूवरती एक माइटी हिट फटका पाहायला मिळाला, तोही षटकार आलाय. दर्शन भोईर नक्कीच आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये करतोय. संघाला मात्र सुस्थितीमध्ये नेण्याचं काम दर्शनच्या माध्यमातून केलं जाते. टोटल धावसंख्या धावपटलावरती आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 29 धावसंख्या धावपटलावरती. ज्ञानेश्वर तिसरं षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. समोर फलंदाज मंगेश देशमुख. ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आहेत. यावेळेला मंगेश देशमुखचा ब्लास्ट पाहायला मिळालाय, परंतु तो ब्लास्ट मात्र थांबलाय सीमारेषेच्या आतमध्ये. फलंदाज बाद मंगेश देशमुख. बॅक टू द डगआउट. परंतु तो नक्कीच मंगेश देशमुख त्या मोडवरती बाद झालाय. फटका जरूर चांगला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं तर नक्कीच सुशील उभे होते. अगदी मात्र नक्कीच चांगला झेल मंगेश यांच्या माध्यमातून हा मंगेशचा झेल टिपला गेला सुशीलच्या माध्यमातून. आणि पहिली विकेट डाऊन खारकोपर संघाची. धावसंख्या धावपटलावरती असताना 29. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा हिरो आकाश पाटील. अर्धशतकी खेळी करणारा हा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज आहे ज्ञानेश्वर. फ्रंट फुटवर आले. पुन्हा एकदा नक्कीच चांगला फटका आहे. यावेळेला मात्र नक्कीच तोच क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. सुशील मात्र चेंडूवरती येतील आणि नक्कीच या चेंडूवरती धावसंख्या फक्त मिळेल ती 1. स्ट्रायकिंगवरती येईल दर्शन भोईर. या फलंदाजाकडून खरं तर अजूनही अपेक्षा असतील. धावसंख्या मोठ्या उभारण्यामध्ये नक्कीच हातखंडा आहे दर्शन भोईरचा, परंतु तो हातखंडा मात्र आजमावण्याचा हा यशस्वी ठरेल का? आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकार 1 सिंगलच्या सहाय्यानं 13 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेला बॅट स्विंग पहा. अतिशय जबरदस्त बॅट स्विंग आहे, परंतु बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाहीये. संपर्क झाला नाही आणि जिथे संपर्क नसतो तिथे उत्पत्तीही नसते आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त अशी नक्कीच आपण पाहतोय बॅटिंग आहे, परंतु या फलंदाजाला मात्र थांबवलं गेलंय. गोलंदाजाच्या माध्यमातून फुल टॉस दिलाय. हा लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू. दर्शन मात्र थांबणार नाहीये. दर्शनच्या बॅटमध्ये येतोय आणखीन एक षटकार. दर्शनसाठी पुन्हा एकदा फुल टॉस. या प्रकारचे चेंडू तुम्ही दर्शनसाठी फेकू शकत नाहीये. समोर जो फलंदाज आहे पहा देहयष्टी त्याची. बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू सीमा पार जाणारच यातील मात्र शंका नाहीये. ठोक डीजे. दोन चेंडूवरती 2 षटकार आलेत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये मंगेश देशमुख ठरले होते 3 चेंडू 3 षटकार खेळणारे, तर 3 चेंडू 3 चौकार खेळणारा फलंदाज आपण नॉन स्ट्रायकिंगकडे पाहतोय आकाश पाटील. या सामन्यामध्ये दर्शन भोईर ठरतील का 3 चेंडू 3 षटकार खेळणारे खेळाडू? पुढचा चेंडू दर्शनसाठी. या वेळेला मात्र नक्की शॉर्ट ऑफ लेंथ होता, फटका सजवायचा होता आपण पाहतोय ऑफ साईडकडे, परंतु नक्की चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील तोवर मात्र दुहेरीचा प्रयत्न यशस्वीरित्या केला गेलाय आणि तो मात्र नक्की सफलरित्या पूर्णही केला गेलाय. टोटल धावसंख्या 2 न पुढे सरकेल. धावसंख्या धावपटलावरती होती 44. 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या धावपटलावरती आहे 44. उर्वरित एका षटकाचा 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल, किती टार्गेट सेट केलं जाईल ते मात्र पाहावं लागेल खारकोपर संघाकडून. समोर संघ आहे वहाल संघ. वहाल संघासाठी किती टार्गेट सेट या षटकामध्ये केलं जाईल. स्लॉग ओव्हरचं षटक आहे.
हे षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय समीर पाटील, एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, वाहलगावचे आदरणीय व्यक्तिमत्व समीरजी पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये कामगिरी करत असताना. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली होती. खरं तर धावसंख्या डिफेंड केल्या गेल्या होत्या त्यांच्या माध्यमातून. तदनंतर मात्र या सामन्यामध्ये हे षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर यावेळेला बॅटची अप्पर एज यष्टीरक्षकानं मात्र केली आहे कमाल. पहिल्या चेंडूवरती आणखीन एक महत्वाचा खेळाडू, मोठा मासा गळाला लागलाय. आकाश पाटील बॅक टू द डगा. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच धावसंख्या डिपेंड करायच्या होत्या, त्या डिपेंड केल्या होत्या आणि आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करून दिली होती. तदनंतर मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय स्लॉग ओव्हरचं षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवरती आकाश पाटील सारखा मोहरा मात्र बाद केलाय तर समीर पाटीलनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत रोशन म्हात्रे. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय रोशन म्हात्रे मैदानामध्ये आल्यात, सामना करण्यासाठी सज्ज असतील. समीर पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. समोर फलंदाज रोशन म्हात्रे. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू, यावेळेला नक्की संधी होती. संधी मात्र दवडली गेली आणि आपण पाहतोय आणखीन एक ओव्हर थ्रो आणि या धावसंख्या 3 मिळतील. वाहल संघ मैदानामध्ये करतोय काय? एकीकडे आपण पाहतोय दर्शन दुसऱ्याही रनसाठी सावध नव्हता, तीही त्याला जबरदस्ती घ्यायला लावली रोशन यांनी. तिसऱ्याही रनसाठी सावध नव्हता, तिसरीही रन चांगल्या रीतीने नक्कीच पूर्ण केली गेली. थोडीशी दमछाक जरूर पाहायला मिळाली, परंतु नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट ही पाहायला मिळाली. धावसंख्या 3 मिळतील. 3 टोटल धावसंख्या होते 47. गोलंदाजाचा मात्र प्रयत्न नक्कीच चांगला आहे, त्या प्रयत्नांवरती नक्कीच पाणी फेरण्याचं काम हे मात्र यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून केलं गेलंय. चला पुढील मॅच साठी आपण अनाऊन्स करतोय मोहा आणि नावेखाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस का बॉस करण्यासाठी यायचं आहे. मोहा विपक्ष नावेखाडी. चला या टॉस साठी नेक्स्ट मॅच असेल समीर पाटील, समोर फलंदाज असेल दर्शन भोईर. या वेळेला आणखीन एक चांगला चेंडू. इथं मात्र काय घडलं जात आहे, आधी दुष्काळ त्यात 13वा महिना. नक्की स्ट्राईक एंड कडे असणारा फलंदाज 22चा चौकार येतोय. दर्शन भोईर या फलंदाजाला कदाचित थांबवण्यात यश आलं होतं ते समीर पाटीलला, परंतु यष्टीरक्षकाची गचाळ कामगिरी. तदनंतर 2 क्षेत्ररक्षक मागे असणारे त्यांनाही हा चेंडू अडू शकला नाहीये. सरळ मात्र गेलाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. हा 22चा चौकार येतोय. नेक्स्ट बॉल समीर पाटील चांगली कामगिरी करतोय. क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. पुन्हा एकदा झेल उडाला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. फिल्डिंग होईल, थ्रो येईल, तद्वर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावेच्या साह्याने आपण पाहतोय टोटल धावसंख्या धावपटलावरती 53. 53 धावसंख्या धावपटलावरती आहेत. दर्शन भोईर या नावाची खऱ्या अर्थानं आज चर्चा राहिली या सामन्यामध्ये. गोलंदाज समीर पाटील यांची नक्कीच चांगली कामगिरी होते. पुन्हा एकदा नक्कीच सफल झाले, फ्रंटफुटवर आले. तदनंतर मात्र फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाही आहेत. या वेळेला मात्र चेंडूनं गाठले सीमारेषा. चेंडू चाललाय सीमा पार. हा मात्र येतोय दर्शन याच्या बॅट मधून चौकार.
मात्र गमावले होते खारकोपर संघानं. समीर याचा हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ होता. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिले आणि हा मात्र येतोय चौक. खारकोपर संघाची चौकार आहे. 4 षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आहे ती खारकोपर संघाची 61. 4 षटकामध्ये जमवायच्या आहेत वहाल संघाला त्या 62 धावसंख्या. या 62 धावसंख्या कशा रीतीनं जमावल्या जातील आणि कशा रीतीनं आपण पाहतो डिफेंड केल्या जातील खारकोपर संघाकडून की जमावल्या जातील वहाल संघाकडून हे मात्र नक्कीच आपण धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊया. समालोचन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर करतोय बदल. आपल्या समेत जोडले जातील राजकिरण कोहली सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तत्पूर्वी टॉस साठी या मोहा आणि नावेखाडी दोन्ही संघांना विनंती केली जाते. मोहा संघ आलाय, नावेखाडी संघ आपण यायचं टॉस साठी. असं नाट्यमय पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने गोलंदाजी चांगली झाली होती. तदनंतर वहाल संघाकडून थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण, तिहेरी धावा, चौकार, तदनंतर कॅचवरती जाऊ की चौकाराकरता थांबू असं करताना धावा आणि शेवटच्या चेंडूवरतीही एक चौकार. एकत्रित अतिशय चांगली धावसंख्या 15.50च्या सरासरीने 24 चेंडूमध्ये 62 धावा. नाणेफेकीचा कौल चालू आहे मोहा आणि नावाखाडी. तर नाणेफेकीचा कौल मोहा संघाच्या बाजूने लागलाय. हेड वॉज द कॉल आणि हेड होता तिथे. चला क्षेत्ररक्षण सजवा लवकर लवकर अशी विनंती. आपल्याला डे नाईटची मॅच होती परंतु पूर्णपणे नाईट मध्ये सुरुवात झाली आज मॅच. चेंडू द्यायचेत लवकर लवकर. येणारे 24 चेंडू 62 धावांची गरज. 15.50ची सरासरी लागली गेली. मगाशीही खारकोपर संघाने मोठी धावसंख्या उभारली होती. आता ही चांगली धावसंख्या उभारली गेली. खारकोपर संघ कॉम्बिनेशन्स बनले असतील तर लगेच क्षेत्ररक्षणाकडे जाऊया. आत्तापर्यंत मॅचमध्ये जर पाहिले या टुर्नामेंटमध्ये तर प्रणय मात्र सांगतात आत्तापर्यंत 410 धावा उभारल्या गेल्यात. 33 अधिक षटकं झालीत. 22 विकेट पाहायला मिळाले. 25 षटकार, 31 चौकार झाले. 7 कॅचेस ड्रॉप झाल्या. 1 नो बॉल आहे. 21 वाईड बॉल. 22च्या 8 धावा आणि लेग बाईच्या 3 धावा. टोटल 33 एक्स्ट्रा धावा. अशा पद्धतीचं गुणसंख्या लेखन जर पाहायला मिळत असेल आपल्या लोकल बॉयकडून, इंटरनॅशनललाही शांत बसवावं असं गुणसंख्या लेखन. आदरणीय निवृत्ती शेठ खारकर आपणास विनंती असेल आपण कृपया करून VIP डाईसवरती यायचं आहे. RDN स्पोर्ट्सचे ओनर श्री निवृत्ती शेठ खारकर आपणास विनंती असेल आपण कृपया करून VIP डाईसवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खारकोपर संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळ जास्त घेऊ नका. वहाळ आणि खारकोपर अशी ही रंगलेली लढत. ह्या लढतीमध्ये आपण खऱ्या अर्थाने
जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली, जिकडे निश्चितच मंगेश देशमुख 7 चेंडूंमध्ये 1 चौकार 1 षटकार 12 धावा, दर्शन भोईर 14 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 2 चौकार 37 धावांची भव्य दिव्य अशी खेळी. आणि निश्चित आकाश पाटील लगेचच आता ह्या मॅचमध्ये बाद झाले. रोशन मात्रेने 3 धावा केल्या आपल्या संघासाठी. एकत्रित मनोहर पाटील यांनी 14 धावा दिल्या, कल्पेश घरत यांनी 15 धावा दिल्या, ज्ञानेश्वर यांनी 15 धावा दिल्या आणि समीर शेठ पाटील यांच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तिहेरी जी की ओव्हर थ्रोची आली, चौकार 22चा आला, तदनंतर एक शेवटचा चौकारही अगदीच चुकीने आला. परंतु काय घडलंय काय बिघडलंय त्याही पेक्षा आत्ता ज्या पोझिशनमध्ये मॅच आहे त्या पोझिशनमधून मॅचला कसं सावरता येईल तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मनोज दापोलकर आणि उमेश अशी ही जोडगोळी आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि 62 धावांचा पाठलाग. खारकोपरचे बालकृष्ण घरत बिडी मुथय्या मुरलीधरण म्हणून ज्यांचं नाव गावामध्ये अगदीच आदर्शाने घेतलं जातं, त्यांच्या फिरकी गोलंदाजीसाठी जुने समालोचकही आहेत. प्रारंभिक फलंदाज आपण पाहतोय 50+ मनोज दापोलकर आणि उमेश अशी ही जोडगोळी. 50+ बॅटर 50+ बॉलर. पंचांचा इशारा येतो, ग्रीन सिग्नल, हे वी गो, स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. फुल टॉस चेंडू सरळ केलाय, झेलखाली क्षेत्ररक्षक. पहिल्याच चेंडूवरती कदाचित गडी बाद झाला असता. रोशन मात्र सातत्याने अशा चुका करत नाहीयेत, परंतु चूक झाली, चुकीला माफी नाहीये. इथे मात्र 1 धाव जरूर मिळेल. एका धाव्याने मात्र खातं खोललं जाते. मनोज दापोलकर यांचं खातं खोललं जाईल. व्हाळ संघाचं पहिलाच चेंडू अगदीच अचूक असा यॉर्कर पाहायला मिळाला. वाव, सुंदर टप्पा. ऑफ ब्रेक करताना कोणत्या जागेवरती चेंडू टाकावा दॅट इज द स्पॉट असं बालकृष्ण गरज म्हणतात. याही वेळला बघा ऑफ ब्रेक, काय सुंदर ऑफ ब्रेक केलाय. अगदीच गुडलेन स्पॉट वरून मिडल ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू तेवढाच ताकदीने बाहेर काढलाय. 50+चा 60+चा गोलंदाज आहे. दीपक फर्टिलायझर्स मधून रिटायर्ड मागच्या वर्षी झाल्यानंतर अजूनही आपल्या संघासाठी ताकदवर कामगिरी. ह्यावेळेला बॅकफुटवरती जाऊन पंच केला. झेल होईल की क्षेत्ररक्षण केलं जाईल. प्रोटेक्शन होतं निश्चित लॉंग ऑफला. भास्कर घरत स्वतः संघाचे संघनायक. 2 धावा मात्र इथं मिळतील जरूर. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा बॅकअप केले जाते. बाउंड्री लाईन वरून बालकृष्ण घरत यांना गुड बॉलिंगच्या टाळ्या वाजल्या जातात. पहिलं षटक सुंदर हाताळलं आतापर्यंत. स्क्वेअर लेगला ह्या वेळेला मात्र निश्चित फाईन लेगला चेंडू मात्र चाललाय दन दन करत. निश्चित हा आलाय चौकार. असेल तर वाळ संघाला आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये धावसंख्या धावपटलावरती लगावल्या गेल्या, त्या म्हणजे 7. खोल टप्प्याचा चेंडू, परंतु हा स्लोवर यॉर्कर होता. लोअर यॉर्कर 1 धाव पूर्ण केली जाते. पकडलाय सुद्धा आणि काय बघा खेळ झालाय. बालकृष्ण घरत चांगलं कलेक्शन. आकाश पाटीलांचा चांगला थ्रो. शेवटच्या चेंडूवरती मात्र निश्चितच 1 धाव अधिक 1 रनआउट मात्र बाद झालाय. एका षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजेच 1 बाद 8. महागडा ठरतो असं वाटतो, परंतु आज प्रणय पाहिला तर प्रत्येक 50+च्या गोलंदाजाने 10 पेक्षा कमी धावा दिल्यात. खरं तर हे
कधी कधी असं वाटत होतं की 50+ गोलंदाज जास्त धावा देऊन जाईल का, परंतु आजच्या रात्रीमध्ये सर्वच 50+ गोलंदाजांनी आत्तापर्यंत ताकदवर गोलंदाजी केली. मग ज्याच्यामध्ये बालकृष्ण गर्जनचं नाव येईल, मनोहर पाटील यांचं नाव येईल, सातत्याने किसन यांचं नाव येईल. काय सुंदर गोलंदाजी 50+ बॉलर्सनी केली. नित्यानंदनी काय चांगली गोलंदाजी केली. प्रशांत भगत, म्हणजे कोणताच 50+ गोलंदाज आज महागडा ठरलेला नाही आहे. कल्पेश आपल्या संघाचा तारणार इथे कामगिरी करून दाखवेल का विजय पाटील समोर? हवेमध्ये आहे, झेल होईल का मंगेश देशमुख? काय घडलंय? महत्वाची विकेट होती, विजय पाटीलने ती काढून दाखवली होती. कदाचित मगाशीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश करत होता. त्याची तुम्ही जर कॅच सोडली तर तुमच्या डोक्याला झिंझिण्या यायला वेळ लागणार नाही आहे. परंतु मॅच अजूनही रंगणार, मॅच अजूनही बनणार. कारण आत्तापर्यंत पाहिलं तर सुंदर अशी कामगिरी, 17 चेंडू आणि 53 धावांची गरज. ऑप्स्टमच्या बाहेर मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला, बॅटला डबल लागला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न अगदी सहजरित्या पूर्ण झालाय. खारकोपर गावच्या क्रिकेटचं मला 40+ ची कोणती गोष्ट आवडते ते शांत डोक्याने खेळतात. बघा, शांत गतीने थ्रो केला, कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा नाही आहे मैदानावरती. हे यशाचं गमक आहे खऱ्या अर्थाने. जे काही तुम्हाला प्लॅनिंग करायचे ते अगोदर करा, नंतर आरडाओरडा करत बसण्यामध्ये काही अगदीच पश्चातापाची वेळ येते नंतर मग आरडाओरडा केल्यानंतर. परंतु ह्या वेळेला विजय पाटील, काय सुंदर गोलंदाजी, गतिमान चेंडू, वेगवान चेंडू, गतीवरती स्वार होऊन अचूक टप्प्यावरती चेंडू. शॉर्ट ऑफ लेन होता, त्याला मात्र शपलवून मारण्याचा प्रयत्न केला. बॅटचे अप्पर एज घेऊन चेंडू मात्र चालला निश्चितच लॉंग लेग कडे, चौकार. धावांचा टार्गेट चेस करतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11. 19 धावसंख्या 2 षटकांच्या अंती एका गड्याच्या मोबदल्यात येणारे 12 चेंडू, 43 धावांची गरज. इथून मात्र वहाल संघाला जिंकायचं असेल तर या षटकामध्ये तुम्हाला मॅक्झिमम धावा काढाव्या लागतील, जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये घाई गडबड होणार नाही आहे किंवा खूप जास्त डोंगर धावांचं राहणार नाही आहे. परंतु खारकोपर संघाकडे किमान 7 गोलंदाज आहेत, त्यांना चॉईस करावं लागतं की कोणता गोलंदाज घ्यावा लागेल. इतर संघांकडे मोजून गोलंदाज असतात, परंतु खारकोपर संघ असा संघ आहे ज्यांच्याकडे प्रॉपर 7 गोलंदाज. विशेष म्हणजे संदीप आजकाल गोलंदाजी करत नाहीये, भास्कर करत, रोशन मात्रे, मंगेश देशमुख हे गोलंदाज अजून शिल्लक आहेत. किरण मात्रेवरती मात्र इथं धुरा सोपवली गेली. पोलीस दलामध्ये काम करत असताना अतिशय चांगली कामगिरी 40+ साठी. कल्पेश साठी हा अगदीच चांगला चेंडू डिप्लॉय गेला होता. आकाश पाटील आपल्या संघासाठी
अष्टपैलू कामगिरी करतात. थ्रो थोडासा आकाश चुकला, अन्यथा इथे कदाचित डेंजर एंडला उमेशला थांबवावं लागलं असतं, परंतु नसीब आहे ते कोणाची साथ देतं तर बहादुरांची साथ. इथं मात्र बहादुरीने कल्पेश घरत आणि उमेश मात्र 2 धावा अतिशय जबरदस्तरित्या पूर्ण करतात. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, अगदीच चेंडू फळीला विशेष असं कनेक्शन झालं नव्हतं. देशमुखचं मात्र कौतुक करावं लागेल की ज्या पद्धतीने हा क्षेत्ररक्षक हुशारीने चेंडू कोणत्या बाजूला येईल ते रीड केलं, अन्यथा जर चेंडूवरती गेला असता तर चेंडू मात्र कदाचित चकवा देऊन गेला असता. किरण म्हात्रे पहिल्या 2 चेंडूंवरती 2 दुहेरी, येणारे 10 चेंडू, 39 धावांची गरज, किमान डिक्लेअर्ड फटका आता मात्र येऊन राहिलाय. 10 मध्ये 39. चांगला फटका आहे दर्शनसाठी. इथे मात्र चिनवती होती आणि ही चिनवती मात्र दर्शनला हुलकावणी देऊन गेली. हा चेंडू चाललाय षटकाराकरता. या षटकाराने मात्र वहाल संघ सांगतोय हम भी किसी से कम नाही आहे, शर्यत अजून संपले नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. कल्पेश घरतचं मगाशीचं वक्तव्य आठवलं, ज्या वेळेला मी मैदानामध्ये असतो त्यावेळेला माझ्या संघासाठी फक्त जिंकवणं, 100% डेडिकेशन देणं हे एकच माझं प्रयत्न असतं, हे एकच माझं कर्तव्य असतं. 9 चेंडू 33 धावांची गरज. मॅच ऑन आहे अजून. फुलटॉस चेंडू होता ऑप्शनच्या बाहेर. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणं गरजेचं होतं. मी म्हटलं होतं मॅच अजून ऑन आहे, कारण पहिल्या 4 चेंडूंमध्ये धावसंख्या आल्या त्या म्हणजेच 14. 8 मध्ये 29, 8 मध्ये 29 मॅचला बनवलंय. कल्पेश घरतची कॅच टाकणं किती महागात जाईल हे खारकोपर संघाला मात्र आता मंगेश देशमुखला मात्र विचार करायला भाग टाकलाय. 8 मध्ये 29, पहिल्या 4 मध्ये किरण म्हात्रेच्या बनल्या त्या म्हणजेच 14. शेवटचे 2 चेंडू किरण मात्र तयार, कल्पेश तयार. यावेळेला चेंडू चांगला आहे, बॅटची बॉटम एज लागून चेंडू मात्र बरोबर 38 सर्कल मध्ये. किरणही सांगतोय की येस काही फटके लगावले असतील, परंतु डेफिनेटली माझ्याकडे आत्मविश्वास आहे. 7 चेंडू 29 धावा. आलेला प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र वहाल संघाला मॅच मधून थोडासा दूर घेऊन जाईल, परंतु वहाल संघ हारणाऱ्यांपैकी नाही आहे, तयार आहे अजून संघर्षासाठी. पंचांचा इशारा, हा वाईड चेंडू आहे. वाईडने मात्र धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे निश्चितच 34. 7 मध्ये 28, 7 प्रत्येक चेंडूवरती चौकार. 7 मध्ये 28 पॉसिबिलिटीज आहेत, मोठे फटके मारावे लागतील. यावेळेला फटका मिस टायमिंग झालाय. 38 सर्कलच्या बाहेर कॅच तर होणार नाहीये, परंतु 2 धाव्यांचा प्रयत्न सफल होईल. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? डेफिनेटली कोण बाद होईल. इथे मात्र किरण म्हात्रेची हुशारी बघा, चेंडू न फेकता शेवटपर्यंत लक्ष ठेवलं की कोण बाद होईल. महत्वाच्या वेळेला चेक करावं अशी विनंती आहे. आयोजकांना विनंती असेल चेक करा. संजय दादा ये. शेवटच्या चेंडूवरती काय घडलंय त्याचा निर्णय येणं बाकी आहे अजून. दोन धावा तर जरूर मिळाल्या होत्या. 3री धाव करताना फलंदाज बाद झालाय, फक्त कोण बाद झाला हे डिसाइड होणं बाकी आहे. 6 मध्ये 26.
उमेश बाद, कारण तोपर्यंत कल्पेश नॉन स्ट्राईकला एंडला आला होता, उमेश जस्ट सोडला होता. चांगलं डिसिजन, आयोजकांचं कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने. लाईव्हच्या माध्यमातून ओमसाई MTC लाईव्ह, थँक्यू व्हेरी मच. चांगलं क्लिअरिटी तुम्ही दाखवलीत आणि जरूर इथं मात्र उमेश बाद होतील. आपल्या संघासाठी ताकदवर कामगिरी करणारा उमेश इथं मात्र बाद झालाय. निश्चितच उमेशच्या धावा पाहायला मिळाल त्या म्हणजेच 17. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी. 6 मध्ये 26. शेवटचं षटक कोणाकडे असेल? आकाश पाटील. 6 मध्ये 26. खऱ्या अर्थाने प्रणय मी म्हटलं होतं की 50+ बॉलर ज्यांनी फक्त 8 धावा दिल्या, जर तिथे 10-15 धावा गेल्या असतात तर आता धावा कमी राहिल्या असत्या. दुसरं षटक विजयचं 11 धावा गेल्या होत्या, किरण मात्रने 17 धावा दिल्या. ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक ह्या वेळेला फंबल झालाय. चेंडू मात्र चाललाय अगदीच स्वीपर कव्हर मध्ये. चौकार. वाहळ संघही सांगतोय की आम्ही अजून हरलेलो नाहीये, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. फलंदाज सुशील म्हात्रे. पाच मध्ये 22. सुशील म्हात्रे आपल्या संघाला अनेक वेळेला मी पाहिलंय, या सुशीलने आपल्या संघाला अगदीच संकटकाळी वरती आणलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकारही आणलाय. ऑप्शनच्या बाहेर ह्या वेळेला पाहिलं तर जरूर एक धाव. अमरजी पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. अमरजी पाटील विनंती, आपण व्यासपीठावरती या प्लीज, या अशी विनंती आहे. UNPL चे दमदार आयोजक अमरजी पाटील, कृपया करून आपण व्यासपीठावरती यावं. 4 मध्ये 21. मॅच रंगली. आकाश पाटील की कल्पेश घरत. सोडलेली कॅच कुठपर्यंत महागडी ठरेल? पहिल्या मॅच मध्ये कल्पेश मॅन ऑफ द मॅच आहे, पहिल्या मॅच मध्ये आकाश पाटील मॅन ऑफ द मॅच आहे. ह्या वेळेला कोण असेल ह्या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये कलाटणी देणारा फलंदाज की गोलंदाज? आकाश पाटील की कल्पेश घरत. 4 मध्ये 21. फुल टॉस होता परंतु गतीने बीट केलाय. अंगावरती जास्त चेंडू आला. 1 धाव पूर्ण केली. आकाश पाटील, थोडासा फुल टॉस चेंडू होता. कल्पेशने काहीतरी हुशारीने स्कूप वगैरे टाकणं गरजेचं होतं. वेस्ट साईडला नव्हता, डेफिनेटली नव्हता. रिव्ह्यू फक्त अंपायर साठी आहे. अंपायरला डाऊट असेल तरच, अन्यथा नाहीये. 3 मध्ये 20. हवेमध्ये आहे. काही काळ तरी चेंडू झेल होईल की नाही आकाश पाटील स्वतः. जरूर 1 धाव मात्र मिळेल. आता मात्र कोणतं तरी एखादं आश्चर्यच वहाल संघाला ह्या संकटातून बाहेर काढू शकेल. परंतु झुंज मात्र चांगली दिली वहाल संघाने. 2 चेंडू 19 धावांची गरज. अमरशेठ पाटील, आपणास विनंती असेल आपण कृपया करून यावं व्यासपीठावरती. फुल टॉस चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी. आकाश पाटील सांगतात की मी ज्या वेळपासून खारकोपर संघामध्ये आलोय, डेफिनेटली माझ्या संघासाठी मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन, आणि ते सातत्याने करून दाखवलंय आकाश पाटीलने. 1 मध्ये 19. हुक शॉट आहे. चांगला फटका आहे कल्पेशचा. हा षटकार आहे. परंतु तुम्ही वेळेवरती जर माणसाला पाणी नाही पाजलं तर मेल्यानंतर तुम्ही अमृत जरी पाजलं तरी काही हरकत नाहीये. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार विजयापासून मात्र दूर ठेवून गेलाय वहाल संघाला. दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण हस्तांदोलन करायचं आहे. आणि ही मॅच अतिशय सुंदररीत्या रंगवल्याबद्दल निश्चित दोन्ही संघांचा आपण करूया कौतुक. या सामन्याचा सामना पुरुषोत्तम. 14 चेंडू 37 धावा करणारा महाबळी दर्शन भोईर ठरलाय सामना पुरुषोत्तम. 2 चौकार आणि 4 षटकार ठोठावणारा दर्शन भोईर ठरलाय